नमस्कार. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे दगडालाही सिंदूर फासून देव मानणारी आपली संस्कृती आहे. श्रद्धा हा आपल्या जगण्याचा आधार आहे. पण जेव्हा याच श्रद्धेवर कोणी अत्यंत नीच, विकृत पद्धतीने घाव घालतं, तेव्हा आपलं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळ जे घडले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हे फक्त एक मंदिरावर हल्ला नाही, तर ते आपल्या सर्वांच्या भावनेंवर केलेले आक्रमण आहे. आजचा व्हिडिओ हा एक साधा व्हिडिओ नाही, तर हा एक एल्गार आहे त्या विकृत मनोवृत्तीविरुद्ध. घटना आहे शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील. इथे नवनाथांचे एक अत्यंत जागृत मंदिर आहे. हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार एका काळी रात्री अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक, काही नराधम या मंदिरात घुसले. त्यांनी जे केले ते बोलायला सुद्धा जीभ झदावत नाही. या राक्षसांनी मंदिरातील नवनाथांच्या 9 मूर्तींची मुंडके अत्यंत निर्घृणपणे तोडली, मूर्तीची विटंबना केली. इतकेच नाही तर दत्तगुरूंची मूर्ती आणि इतर देवतांच्या तसबिरांचा सुद्धा नासधूस केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुजारी मंदिरात आले तेव्हा हा भयंकर प्रकार समोर आला. विचार करा, त्या पुजाऱ्याच्या आणि त्या गावातील भक्तांच्या मनावर काय आघात झाला असेल. मित्रांनो, हे कृत्य करणारं कोण होतं? माणसं होती की राक्षस? अरे, ज्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो त्यांची मुंडकी तोडताना त्यांचे हात थरथरले नाहीत? इतकी विकृत बुद्धी येते तर कुठून? हे कृत्य म्हणजे निव्वळ मूर्तीचे भंजन नाही, हा एक सुनियोजित कट वाटतोय. समाजात तेढ निर्माण करण्याचा, आपली शांतता भंग करण्याचा आणि हिंदू समाजाच्या संयमाची परीक्षा घेण्याचा. मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रत्येक विकृत मेंदूला सांगू इच्छितो की आमच्या देवांची मुंडकी तोडून तुम्ही आमची श्रद्धा तोडू शकत नाही. आमचा संयम म्हणजे आमची कमजोरी समजू नका. अशा भ्याड हल्ल्यांचा आम्ही तीव्र शब्दात, अत्यंत कठोर शब्दात निषेध करतो. हे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. देवाच्या दारात जाऊन पाप करताना तुम्हाला नरकाचीही भीती वाटली नाही का? पोलीस तपास करत आहेत, श्वान पथक आले, ठसे तज्ज्ञ आले, ठीक आहे. पण आमची प्रशासनाला आणि सरकारला एकच कळकळीची मागणी आहे. हा तपास फक्त कागदावर राहू देऊ नका. त्या नराधमांना पाताळातूनही शोधून काढा आणि अशी अद्दल घडवा की पुन्हा महाराष्ट्रात तर काय, संपूर्ण भारतात कोणत्याही मंदिराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. ही शिक्षा एक उदाहरण ठरले पाहिजे. कायद्याला हातात घ्यायचं नाहीये, पण गप्प पण अजिबात राहायचं नाहीये. आपला विरोध नोंदवा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही आग प्रत्येकाच्या मनात पेटेल आणि सरकारवर दबाव निर्माण होईल. तुमचा संताप कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. दाखवून द्या की आपण एक आहोत